श्री स्वामी समर्थ. डॉक्टर राखी गुरुवारी काय करायचं आहे सांगण्यासाठी आले. आजचा गुरुवार हा अतिशय विशेष गुरुवार आहे. कृष्ण पक्षामधला गुरुपुष्प अमृत योग आहे. तर असा हा योग आलेला आहे गुरुवारच्या दिवशी, आपल्या स्वामींच्या दिवशी, आपल्या गुरुजनांच्या दिवशी. तर न विसरता तुम्हाला आज गुरुजनांच्या इथे आशीर्वाद घेण्यासाठी जायचं आहे. सर्वात प्रथम सूर्याला जल द्यायचं, गणपतीला फूल आणि दुर्वा व्हायच्या आहे. शंकराला आज विशेष जल देऊन त्यावर थोडीशी हळद किंवा पिवळी सरसो किंवा डाळ, चण्याची डाळ, असं पिवळं ते तुम्ही दान करा. पिवळी फळं जसं आहे, केळी आहे, गोडामध्ये बुंदी आहे, जिलेबी आहे, असं तुम्ही शंकराच्या पूजेला दान करा. पिवळी फुलं आहे, भगवानला तुम्ही आज पिवळी फुलं अर्पण करा. श्रीकृष्णाला पिवळी फुलं अर्पण करा. पिवळ्या फुलांचं आज महत्त्व आहे. त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवता स्वामी महालक्ष्मी, जे पण तुमचे स्वामीनी आहेत, त्यांना तुम्ही आज हळदी कुंकू वाहून पिवळी फुलं, पिवळा गजरा, वेणी अर्पण करा. आज एखाद्या सवाशिणीला किंवा एखाद्या स्त्रीलाच तुम्ही काहीतरी पिवळं गोड किंवा काहीतरी फूल वगैरे असं द्या. दानामध्ये पिवळ्या वस्तू, फळं अर्पण करा. गाईला घास द्या. आज गुरुजनांचे आपले जे शिक्षक आहेत, घरातले मोठे आहेत, त्यांचे आशीर्वाद घ्या. आजचा दिवस अतिशय खूप छान आहे. संध्याकाळी विष्णू सहस्त्रनाम ऐका, लक्ष्मी ते स्तोत्र ऐका, लक्ष्मीचं पठण करा. अशा प्रकारे आजचा दिवस अगदी खूप छान आहे ना. हाताच्या अंगठ्याच्या खाली ते अत्तर लावा, कानाच्या मागे, मानेच्या मागे गुलाबाचं अत्तर, गुलाबाची सुगंधित अगरबत्ती, धूपबत्ती, असं खूप सुगंधित असं तुमच्या घरामध्ये वातावरण निर्माण करा, ज्याच्याने विष्णू नारायण हरी तुमचे सगळ्या मनोकामना पूर्ण करतील आणि तुमचा सुख संसार चालू राहील. श्री स्वामी समर्थ.